आपण आता पाहतोय हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी भाविक उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत। श्रीदेवी सातेरी मंदिर हे येथील ग्रामदेवता आहे आणि या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जसं आत्ताच आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरामध्ये वर्षातून 2 वेळा सूर्यनारायण देवीच्या दर्शनासाठी येतो, तसंच याही ठिकाणी श्रीदेवी सातेरीच्या दर्शनासाठी गेले 3 दिवस हा किरणोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। अद्भुत असा हा सोहळा आहे आणि विलक्षण अनुभूती या सोहळ्याने निर्माण होते। भाविकांना देवीमध्ये एक नवचैतन्याची निर्माण होतं ते पाहायला या दिवशी मिळत। आज किरणोत्सव उत्सव साजरा जसा कोल्हापूरच्या अंबाबाईचा उत्सव होतो त्याप्रमाणे होतो। हा उत्सव 3 दिवस होतो, ते आपण आज भाविक सगळे खुश झाले। आज जो किरणोत्सव झाला, काल झाला, आज झाला, त्याप्रमाणे उद्या पण आहे। त्याप्रमाणे देवीच्या पुरस्काराने सगळे भाविक पण खुश आहेत आणि सगळ्यांना किरणोत्सवाचा आनंद प्राप्त झाला। यानंतर काय होतं? यानंतर मग आरती होते। आरती झाल्यानंतर भाविकांना सगळ्यांना प्रसाद दिला जातो। कोल्हापूरची अंबाभवानी मध्ये मंदिरात जसा किरणोत्सव होतो तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्या येथे मध्ये एक गाव आहे, तिथे हा किरणोत्सव होतो। म्हणजे सातेरी मंदिरमध्ये किरणोत्सव होतो आणि हा किरणोत्सव पाहण्यासाठी मी आज इथे आलेले आहे। किरणोत्सवामध्ये जो महाआरती, त्याच्यानंतर महाप्रसाद, हा जो सगळं आनंदाचा क्षण जो मी अनुभवला आहे तो आज अविस्मरणीय आहे, म्हणजे अविस्मरणीय आहे आणि फार म्हणजे एकदम मनापासून मी असे भावूक झाले होते की आज हा सगळा आनंदाचा क्षण बघून। त्यानंतर मला इथे आल्यानंतर मी खास इथे आले होते हा दर्शनाचा लाभ घेण्यासाठी। मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे, भाविकांसाठी ते मोफत असेल, तर त्यासाठी सातेरी ही आमची माता आहे। ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी किरणोत्सव होतो तसाच या ठिकाणी हा किरणोत्सव साजरा होतो आणि मी दरवर्षी या कार्यक्रमाला नियमित हजर असतो आणि खरोखर एक डोळ्यात आनंदाचा म्हणजे असा क्षण आहे की जो डोळ्यात मावत नाही आमच्या। आणि म्हणजे आपल्या मातेचं हे दर्शन घेताना एक उत्स्फूर्तपणे आम्ही त्या ठिकाणी असं म्हणजे भक्तिभावना आलेलो असतो आणि हा क्षण मी माझ्या कॅमेरासुद्धा मी टिपलेला आहे। मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर आज या किरणोत्सव जसा महालक्ष्मीच्या देवळात वर्षातून 2दा किरणोत्सव होतो, त्याप्रमाणे आमच्या श्रीदेवी सातेरी मंदिरात पण वर्षातून 2 वेळा किरणोत्सव होत असतो। मार्च महिन्याच्या 3, 4, 5 तारीखला, तर ऑक्टोंबर महिन्याच्या 5, 6, 7 तारीख अशा 2 वेळी किरणोत्सव होत होतो आणि या किरणोत्सवात सर्व भाविक जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन त्याचा लाभ घेत असतात। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।